जर आपली सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल किंवा गर्भाशयावर काही ऑपरेशन झालेलं असतील, तर गर्भाशयातली आतली त्वचा ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तर ती बाहेर येते आणि सिझेरियनच्या टाक्यावर रुजते किंवा जे काही मायोमेक्टमीचं ऑपरेशन झालेलं असेल त्याच्या टाक्यांवर रुजते किंवा एंडोमेट्रियोसिसची सर्जरी जर आपण लॅप्रोस्कोपीतून केली, तर कधी-कधी लॅप्रोस्कोपीच्या टाक्यांवर सुद्धा त्याचं रोपण होतं आणि तो एंडोमेट्रियल टिश्यू तिथेच राहतो. त्यामुळे दर महिन्याला जेव्हा पिरियड येतो, तेव्हा त्या जखमेमध्ये सुद्धा थोडा रक्तस्राव होतो आणि हळूहळू त्याची गाठ व्हायला सुरुवात होते. जेव्हा या सिझेरियनच्या, मायोमेक्टमीच्या किंवा लॅप्रोस्कोपीच्या जखमेमध्ये एक गाठ येते किंवा सूज येते, तर मंथली पिरियडला तिथे तीव्र वेदना होतात किंवा जखमेच्या जागी थोडासा लालसरपणा किंवा निळसरपणा असतो. हळूहळू ती गाठ मोठी व्हायला लागते. तर ही सगळी स्कार एंडोमेट्रियोसिसची लक्षणं असतात आणि सर्जरी हाच त्याच्यावर उपाय असतो. सर्जरीमध्ये आपण ओपन सर्जरी म्हणजे त्या गाठीच्या जवळ इन्सिजन घेऊन आपण पूर्णच्या पूर्ण ती गाठ काढून टाकतो. ती जर अर्धवट निघाली तर परत स्कार एंडोमेट्रियोसिस होण्याची शक्यता वाढते. शक्यतो ही गाठ काढताना तिला डिस्टर्ब न करता काढायचं असतं, कारण जर ती फुटली तर परत एंडोमेट्रियम इम्प्लांट होईल आणि परत गाठी निर्माण होतील. त्याच्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण काढणं गरजेचं असतं. कधी कधी त्याचं मायक्रोवेव्ह ॲब्लेशन सुद्धा करता येतं, तर त्यावेळेला तिथे आपल्याला काही टाके नसतात.